आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की ट्रेडिंग व्ह्यूचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे यामध्ये आपण RSI हे इंडिकेटर कसं लावायचं असतं आणि काय गोष्टी कशा बघायच्या असतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर यामध्ये तुम्हाला वॉचलिस्टच्या बाजूला ज्या 3 लाईन्स दिसत आहेत यावरती मी क्लिक करणार. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा ऑप्शन्स येतील जिथे तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. आता इथे मी 1 नंबरचाच ऑप्शन सिलेक्ट करणार आहे, साइन अप विथ गुगल. त्या गुगलवरती मी क्लिक करणार. माझ्यासमोर गुगलचं तुमचं जे काय अकाउंट असेल ते समोर ओपन होऊन जाईल. यामध्ये मी याला सिंपल क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ते तुमचं अकाउंट इथे फेच करेल आणि लॉग इन करून घेईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी येतील. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स असतील, स्टॉक असतील, फ्युचर्स असतील, फॉरेक्स असतील, सगळ्याच गोष्टी सविस्तर इथे दिसतील. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण निफ्टीवरती इथे 1 नंबरला क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर निफ्टीचा जो काही इंटरफेस आहे तो तुमच्या समोर इथे येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिसतील. इथे ओव्हरव्ह्यू, न्यूज, माइंड्स, आयडियाज ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासमोर जो काही इंटरफेस, चार्ट, ज्या गोष्टी त्या तुमच्या समोर इथे येतील. ठीक आहे. तर तुम्ही आल्यानंतर इथे बघू शकता तिथे ज्या टाईम फ्रेम आहेत त्या टाईम फ्रेमच्या समोर एक स्क्वेअरचं बटन दिसेल तुम्हाला. या स्क्वेअर आणि फुल स्क्रीन यावरती मी जर क्लिक केलं तर माझ्यासमोर असा निफ्टीचा चार्ट ओपन होऊन जाईल डायरेक्टली, ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला सविस्तर दिसतील. तर याच्यामध्ये काय ॲड्स वगैरे जर तुम्हाला आला तर ते रिमूव्ह करायचे आहे. ठीक आहे. कारण की फ्री व्हर्जन असल्यामुळे काय ॲड्स तुम्हाला येऊ शकतात, त्या इथून रिमूव्ह करायचे. सिंपल मी या क्रॉसला क्लिक करून त्याला रिमूव्ह करून टाकेल. डन. तर आता इंडिकेटर कसं लावायचं, तर खाली तुम्ही काही ऑप्शन बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी नाव दिसत असेल, टाईम फ्रेम दिसत असेल, पेन्सिल, तो L, ते 3 डॉट, राईट. तर इथं मला सगळ्यात महत्त्वाचं टाईम फ्रेम चेंज करायची आपली. तर इथं जी 1 डेची टाईम फ्रेम दिसते तुम्हाला, इथं मी 5 मिनिटावरती करणार. ठीक आहे. तिथे खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर सगळे मिनिट्स तुम्हाला दिसतील इथे. या मिनिट्समध्ये मी 5 Mच्यावरला क्लिक केलं तर 5 मिनिटांवरती माझी लागलेली आहे टाईम फ्रेम इथे. ठीक आहे. तर हा चार्ट असा छोटा मोठा तुम्ही झूम इन झूम आउट करू शकतात. आणि त्याच पद्धतीने तुम्हीला जर हे खूप छोटं दिसत असेल तर इथं जे साईडला प्राईजचे सेक्शन दिसत आहे सगळे प्राईज एकाखाली एक इथे जे त्याला मी असं टॅप करून ठेवणार, दाबून धरणार आणि खालीवर करणार. जर तुम्ही याला दाबून असं खालीवर केलं तर त्या छोट्या मोठ्या होतात. ठीक आहे. या पद्धतीने तर असं याला मी खालीवर प्राईजला खालीवर केलं ते छोट्या मोठ्या होतात. याला या पद्धतीने तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही सेट करून घ्याल याला. ठीक आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेटर इथे लावायचं आहे. इंडिकेटर. ठीक आहे. तर आता इंडिकेटरसाठी मी काय करणार, तर इथे खाली जे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला त्याच्यात सगळ्यात शेवटी हे 3 डॉट दिसत असतील तुम्हाला. या 3 डॉटला मी इथे क्लिक करणार. याला क्लिक केल्यानंतर असे भरपूर ऑप्शन तुमच्या समोर इथे ओपन होतील, ज्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर जे सेक्शन आहे टूल्समध्ये याला मी क्लिक करणार. इथे तुम्हाला फर्स्ट सर्चचा बॉक्स आहे, या सर्चला मी क्लिक करणार. सर्चला क्लिक केल्यानंतर इथे RSI असं सर्च करणार. 1 नंबरचं जे आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स यावरती मी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर माझ्या चार्टवरती ते ॲड ऑन झालं आहे. वरच्या क्रॉस बटनला क्लिक करून मी काढून टाकणार. तर तुम्ही बघू शकतात RSI आपल्या इथे सक्सेसफुली ॲड झालेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तर आपल्याला आता याच्यामध्ये काही सेटिंगमध्ये चेंज करायचे RSIच्या, तर ते कशा करायच्या, तर इथं जे तुम्हाला नाव दिसतं RSI 14 क्लोज याला मी सिंपल एकदा टच करणार. टच केलं की असे 3-4 ऑप्शन तुमच्या समोर इथे ओपन होऊन जातील. ज्यामधलं 2nd नंबरचं जे सेटिंगचं ऑप्शन आहे याला मी क्लिक करणार. इनपुट्समध्ये तुम्हाला यायचं आहे. इनपुट्समध्ये RSI लेंथ जिथे 14 आहे 14ची मी 7 करणार. डन. 7 करून तुम्हाला याच्यामध्ये बाकी काही चेंजेस करायचे नाही आहे. त्यानंतर मी स्टाईलमध्ये येणार. स्टाईलमध्ये तुम्हाला RSI जो आहे तो तसंच तसा ठेवायचा आहे. RSI बेस्ड MA जो आहे येल्लो कलरचा त्याला आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याच्यासमोर जी चेकबॉक्स आहे त्याला मी क्लिक केलं तर तो निघून जातो. डन. आता RSI अप्पर बँड जो आहे तो 70चा मी 80 करणार. ओके. 80 करणार. त्यानंतर त्याच्यासमोरचा जो कलरचा ग्रे कलरचा बॉक्स आहे त्याला मी क्लिक करणार. तिथं रेड कलर सिलेक्ट ठेवणार. ओपॅसिटी पूर्ण 100% ठेवणार. थिकनेसमध्ये 1 नंबरचीच लाईन ठेवणार आणि लाईन स्टाईलमध्ये पण 1 नंबरचीच लाईन. ठीक आहे. त्यानंतर साईडला मी कुठे टच करणार तर डन झालं. RSI मिडल बँड तुम्हाला 50च्या ठिकाणी 50च ठेवायचं आहे. त्यानंतर कलरमध्ये मी त्याच्या सिलेक्ट करणार. इथं मी व्हाईट कलर सिलेक्ट करणार. त्यानंतर ओपॅसिटी पूर्ण 100% करणार आणि त्यानंतर थिकनेसमध्ये 1 नंबरचीच लाईन, लाईन स्टाईलमध्ये देखील 1 नंबरचीच लाईन. ठीक आहे. त्यानंतर RSI लोअर बँड, RSI लोअर बँड 30चा मी 20 करणार. ओके. डन. त्यानंतर मी कलर जो आहे ग्रे कलरचा त्याच्यासमोर मी क्लिक करणार. तिथे मी ग्रीन कलर सिलेक्ट करणार. ओपॅसिटी पूर्ण 100%, थिकनेस 1 नंबर आणि लाईन स्टाईलसुद्धा 1 नंबर. डन. तर अशा पद्धतीने एवढ्या सेटिंग तुम्हाला करायच्या आहेत. बाकी कुठल्याही चेंजेस याच्यामध्ये करायचे नाही आहे. विजिबिलिटी वगैरे सगळ्याच गोष्टी तशाच ठेवायच्या. ठीक आहे. एकदा मी चेक करून घेतलं सगळं बरोबर टाकलेलं आहे आणि खाली ओकेचं जे बटन आहे यावरती मी क्लिक करणार. जसंही तुम्ही ओकेवरती क्लिक करणार तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचा RSI इथे लागून गेलेला आहे. डन दिसतोय तुम्हाला.
त्या RSIनुसार तुम्ही सगळ्या गोष्टी इथे बघू शकतात आणि एंट्री घेऊ शकतात. आता याच्यामध्ये अकाउंट तुम्ही क्रिएट केलेलं असेल, जसं मी तुम्हाला दाखवलं 1 नंबरला गुगलने अकाउंट मी क्रिएट केलेलं आहे, तसं जर तुम्ही क्रिएट केलं असेल तर तुमचा RSI वगैरे इथनं कुठंच जाणार नाही. जसा आहे तसा सेटिंग्स वगैरे सगळ्या सेम असतील. तो चेंज होणार नाही, डिलीट होणार नाही, कुठेही जाणार नाही. समजा आता बॅक आलो मी, परत निफ्टीला क्लिक केलं, फुल स्क्रीनवरती आलो, बघा RSI आहे तसंच आहे, तो कुठे जाणार नाही, जर अकाउंट तुमच्या याच्यामध्ये बनलेलं असेल तर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रोसेस करा. कुठे काय मदत लागली तर नक्कीच मला कॉल करून विचारू शकता. थँक्यू सो मच.